दरम्यान भोंदूबाबा अशोक खरातचे अनेक नेत्यांसोबत संबंध आहेत आणि त्या संदर्भातले काही फोटोसुद्धा समोर आले होते। आता या फोटोच्या अनुषंगाने एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्रीपद जाऊन ते मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळावं यासाठी त्यांच्याच मंत्रिमंडळातल्या त्यांच्या एका सहकार्यानं याच अशोक खरात करवी अघोरी पूजा केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे। तर जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांना या अशोक खरातनं रक्ताची आंघोळ घातली असा आरोप गोपीचंद पडळकर भाजपचे आमदार त्यांनी केलेला आहे। एकूणच या सगळ्या आरोप प्रत्यारोपाच्या अनुषंगानं कसं राजकारण रंगलंय आपण पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। जयंत पाटलांना अशोक खरातनं रक्तानं आंघोळ घातली, पडळकरांचा खळबळजनक आरोप। फडणवीसांचं मुख्यमंत्रीपद घालवण्यासाठी मित्रपक्षांनी खरातकडून तंत्रमंत्र केलं, हर्षवर्धन सपकाळ यांचा खळबळजनक आरोप। अशोक खरातचे सर्वपक्षीय नेत्यांबरोबरचे डझनभर फोटो समोर आले आणि आरोपांचे बाण तुफान सुटले। अशोक खरातचे एकनाथ शिंदे, रुपाली चाकणकर, सुनील तटकरे, दीपक केसरकर, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, जयंत पाटील, बच्चू कडू या सगळ्यांबरोबर फोटो आणि व्हिडिओ आहेत। त्यामध्ये मुख्यमंत्री पदासंदर्भात दोन खळबळजनक दावे केलेत ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी। फडणवीसांचं मुख्यमंत्रीपद जावं म्हणून मित्रपक्षातल्या सहकाऱ्यांनी अशोक खरातकडून तंत्रमंत्र आणि अघोरी पूजा करून घेतली। मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही मुख्यमंत्री होण्यासाठी खरातकडून अघोरी पूजा केली। हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विटमध्ये मोठे आरोप केले आहेत। सरकारनं भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात प्रामाणिकपणे कारवाई केली तर डझनभर मंत्री आणि 2 डझन अधिकारी जेलमध्ये जातील। अशोक खरातच्या ईशान्येश्वर मंदिराला देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं 2018 मध्ये 1.5 कोटीचा निधी दिला होता। फडणवीसांच्या कार्यालयात त्यावेळी कार्यरत असणारे आणि आता म्हाडाचे अधिकारी मिलिंद बोरीकर यांचेही या बाबाशी अत्यंत जवळकीचे संबंध आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचेही भोंदूसोबत फोटो समोर आले आहेत। मंत्री चंद्रकांत पाटील यांचेही या भोंदू खरातशी अत्यंत जवळचे संबंध होते। त्यांनीही मुख्यमंत्री होण्यासाठी या बाबाकडून अघोरी पूजा केल्याची माहिती मिळते। भोंदू बाबाचे कारनामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना 6 महिन्यांपासून माहिती होते। फडणवीसांच्या आजूबाजूचे लोक, मंत्रिमंडळातले सहकारी यांचे खरातशी संबंध असल्यानंच माहिती मिळूनही फडणवीसांनी काही कारवाई केली नव्हती। पण त्यांच्या मित्रपक्षातील सहकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्रीपद घालवण्यासाठी खरातकडून तंत्रमंत्र आणि अघोरी पूजा केल्यानेच फडणवीसांनी भोंदूबाबा अशोक खरात विरोधात कारवाई सुरू केली। भोंदूबाबाच्या निमित्तानं ते आता मित्रपक्ष आणि पक्षातील हितशत्रूंना ब्लॅकमेल करतायत। राजकीय नेते आणि अशोक खरातचे संबंध या सिरीजमध्ये आणखी एक खळबळजनक आरोप केलेत ते म्हणजे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी। पडळकरांचा निशाणा जयंत पाटलांवर आहे। जयंत पाटील आपल्या मुलाला घेऊन भोंदूबाबा अशोक खरातच्या ईशान्येश्वर मंदिरात गेले होते। या संदर्भात जयंत पाटील यांची चौकशी झाली पाहिजे। अशोक खरात हा सांगलीतल्या ईश्वरपूरमध्ये गेला होता। त्यावेळी राजकीय करिअर चांगलं करण्यासाठी अशोक खरातनं जयंत पाटलांना रक्तानं अंघोळ घातली। जयंत पाटील यांना माणसाच्या रक्तानं अंघोळ घालण्यात आली का? खरात यानं नरबळी दिल्याचा पोलिसांना संशय आहे। त्यामुळे जयंत पाटील यांना ज्या रक्तानं अंघोळ घालण्यात आली ते रक्त कुणाचं होतं हे समोर आलं पाहिजे। जयंत पाटील हे स्वतःला पुरोगामी नेते म्हणवतात, ते देवधर्म मानत नाहीत, मग ते अशोक खरातकडे कशासाठी गेले होते? जयंत पाटील जलसंपदा मंत्री असताना अशोक खरातसाठी 40 किलोमीटरची पाण्याची पाईपलाईन का दिली असा सवाल पडळकरांनी विचारलाय। पडळकर आणि जयंत पाटील यांचं राजकीय वैर महाराष्ट्राला परिचित आहे। त्यातूनच पडळकरांनी जयंत पाटलांवर हे आरोप केल्याचं शरद पवार गटाचं म्हणणं आहे। अरे पोलीस प्रशासन कोणाकडे, तपास कोण करतंय? SIT सरकारलीच लावली, तुमच्याकडे फोटो आहेत, तुमच्याकडे व्हिडिओज आहेत, तुमच्याकडे सगळंच काय, करा प्रसिद्ध सगळं, येऊ द्या टीव्हीवर, आम्हालाही कळू द्या। हे बघा, त्यांचा तिथं राजकीय वाद आहे। त्यामुळे पडळकर हे जयंत पाटील साहेबांचं नाव खराब करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत आणि त्याच्यात काही लोकांचे फोटो आहेत, ते काही सामाजिक कार्यक्रमामध्ये एकत्रित येऊन कोण साईडला उभं हे कोणालाच काही माहीत नसतं, त्यातले ते फोटो आहेत। हे आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी बघितलं। काल मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा त्या बाबतीत सांगितलं। राजकीय नेत्यांनी अशोक खरातवर कशी कृपादृष्टी दाखवली याचा आणखी एक पुरावा समोर आलाय। 2018 मध्ये अशोक खरातच्या ईशान्येश्वर मंदिरासाठी 1.5 कोटी रुपयांचा निधी सरकारनं मंजूर केला होता।
ईशान्येश्वर मंदिरासाठी 1.5 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला. त्यासाठी 31 मार्च 2018ला GR काढण्यात आला. तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडून ईशान्येश्वर मंदिरासाठी निधी मंजूर करण्यात आला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागानं या मंदिराचं काम केलं. सभामंडप बांधकाम, पेवर ब्लॉक बसवणं, प्रसाधनगृह, चेंजिंग रूम, भक्त निवास, विद्युतीकरण आणि लँडस्केपिंगसाठी 1.5 कोटीचा निधी देण्यात आला. त्याला राज्य शासनातले तत्कालीन आणि विद्यमानही, कारण हे त्या वर्षी 25 लाख मंजूर झाले, त्यानंतर आणखी पैसे मंजूर झाले असतील, तर असे पैसे मंजूर कुणी करून दिले, सभामंडप वगैरे सगळ्या गोष्टी कुणी बांधून दिल्या, कुणी प्रस्ताव ठेवला, कुणी मंजूर केला, कशा पद्धतीने तो प्रस्ताव मंजूर झाला, कोण कोण जबाबदार होतं, या सगळ्यांना चौकशी नंतर करावी, आधी अटक करावी आणि मग चौकशी करावी. कारण हे प्रकरण साधं सोपं नाही, हे प्रकरण भयानक आहे. शासनच भोंदूगिरीमध्ये सामील होतं असं सिद्ध करणारं हे प्रकरण आहे. हे सगळे राजकीय नेते ज्या भोंदूबाबा अशोक खरातच्या नादी लागले, तो भोंदूबाबा किती शिकलाय याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या भोंदूबाबाला 10वी मध्ये फक्त 35% मिळाले होते. राजकीय नेत्यांच्या कुंडल्या पाहणाऱ्या या अशोक खरातची 10वीची मार्कलिस्ट एकदा पहाच. अशोक खरातचं शाळेतलं नाव लक्ष्मण खरात असं होतं. सिन्नर तालुक्यातल्या वावी इथल्या माध्यमिक शाळेचा तो विद्यार्थी. त्याला 10वीच्या परीक्षेत फक्त 35% आणि 251 गुण मिळाले होते. मराठीमध्ये 39, इंग्रजीमध्ये 37, विज्ञानात 62, समाजशास्त्रामध्ये 38 आणि हिंदीमध्ये 47 गुण होते. अंकशास्त्राचा तज्ज्ञ असल्याचा दावा खरात करायचा. हा खरात गणितात मात्र नापास झाला होता. त्याला गणितात गुण होते 100 पैकी फक्त 28. अशोक खरातकडे अंकशास्त्रासंदर्भातलं कुठलंही प्रमाणपत्र नाही. मात्र आपण अंकशास्त्रज्ञ आहोत असा दावा करून अशोक खरात जन्मतारीख विचारायचा आणि जन्मतारखेवरून कुंडली मांडायचा. आता पोलिसांनी खरातची कुंडली मांडायला घेतली आहे. आपलं भविष्य काय असेल याचा अचूक अंदाज आता भोंदूबाबा खरातला नक्कीच आला असावा. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.